हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी घरच्याच साहित्यापासून बघा मस्त हाय प्रोटीन मिल्कशेक बनवून दाखवणार आहे। कुठलीही इथं बाहेरची आपण प्रोटीन पावडर वगैरे वापरणार नाही, अगदी घरच्या साहित्यात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर बघू शकता इथं मी इतकं साहित्य घेतलेलं आहे। पहिल्यांदा बघा इथं मी 1 ग्लास इतकं फुल फॅट असलेलं बघा मस्त साईचं दूध घेतलं आहे। त्यानंतर एक केळी घेतली आहे, त्यावरची साल काढून घेतली आहे बघा छोट्या आकारात कट करून। त्यानंतर 1 वाटी इतकं मी डाळवे घेतलेले आहेत बघा, म्हणजे फुटाणे घेतलेले आहेत। त्याचसोबत 1 वाटी मी मखाना घेतला आहे, अगदी थोडासा गूळ, आणि 5 ते 7 मी इथं खजूर घेतलेले आहेत बघा, त्यामधल्या बिया काढून घेतल्यात। आणि त्यानंतर इथं बघा इथं मी 7-8 काजू आणि 7-8 बदाम घेतलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे मनुकेसुद्धा वापरू शकता। इथं मी इतकं साहित्य वापरते आहे आणि यापासून बघा आपल्याला छान प्रोटीन शेक बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी बघा इथे मी पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घेतलं आहे। त्यामध्ये सुरुवातीला इथं मी जे फुटाणे घेतलेले होते ते फुटाणे बघा मी असंच मिक्सरला छान फिरवून घेणार आहे, म्हणजेच याची छान पावडर बनवून घेणार आहे। बघा तुम्ही बघू शकताय मी या पद्धतीने याची छान अशी पावडर बनवून घेतलेली आहे, अगदी बारीक पावडर बनवून घेतली आहे बघा। त्यानंतर यामध्येच बघा इथं मी 1 वाटी जो मखाना घेतलेला होता तो मखाना मी यामध्ये घालते आहे। सेम त्याच पद्धतीने मखाना यामध्ये घालून परत एकदा याला मिक्सरला फिरवून घ्यायचं। इथं आपल्याला मखाण्याची सुद्धा बघा छान पावडर करून घ्यायची आहे। बघू शकताय मी मस्त फुटाणे आणि मखाना छान याची पावडर बनवून घेतलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे सगळं साहित्य थोडंसं म्हणजे हलकंसं भाजून घेऊ शकता बघा। त्यानंतर यामध्ये काजू बदाम घालून त्याचीसुद्धा पावडर बनवून घेतली आहे। हे सगळं साहित्य मी एक करून यामध्ये घालून बघा याची छान पावडर बनवून घेते आहे। त्यानंतर यामध्ये बघा आपले जे खजूर होते ते खजूर आणि त्यासोबतच गूळ यामध्ये घालते आणि परत एकदा याला मिक्सरला छान असं फिरवून घेते बघा। बघू शकताय मस्त मी एक करून सगळ्या साहित्याची छान पावडर केली आहे। आता यामध्ये बघा 1 केळी आणि त्याचसोबत 1 ग्लास इतकं दूध घालते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा 1 ते 2 चमचे इतका मधसुद्धा घाला, त्यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते। आता बघू शकता याला मी मिक्सरला छान फिरवून घेतलं आहे। मला बघा हे थोडंसं घट्टसर वाटतंय, त्यामुळे मी परत एकदा यामध्ये बघा थोडंसं दूध ॲड करणार आहे। म्हणजेच परत इथं बघा मी 1 ग्लास इतकं दूध ॲड करते आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा यामध्ये तुमच्या आवडीनुसार दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, किंवा तुम्हाला हवं असल्यास बघा आपण जी पावडर तयार करून घेतली तीच पावडर तुम्ही बघा एका भरणीमध्ये 15 ते 20 दिवसासाठी छान अशी स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता। आणि तुम्हाला ज्या टायमिंगला हवं आहे त्या टायमिंगला तुम्ही या पद्धतीने शेक बनवून घेऊ शकता। आता यामध्ये मी परत दूध घातलं आणि याला मिक्सरला छान फिरवून घेतलं। बघू शकता इथं आपला मस्त असा हाय प्रोटीन घरच्या घरी बनवलेला प्रोटीन शेक तयार आहे। तुम्हाला मी एका ग्लासमध्ये काढून दाखवते। बघू शकताय मस्त असा आपला बघा प्रोटीन मिल्कशेक दिसायला लागलेला आहे। वरतून मी थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट्स घालून घेते आहे। तुम्ही या पद्धतीने बघा घरच्या घरी कुठलीही मार्केटमधली बघा रेडीमेड प्रोटीन पावडर आणायची गरज नाही। या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी मस्त प्रोटीन शेक बनवून बघा। आणि तर हा प्रोटीन शेक बघा तुम्ही 15 दिवसासाठी जर नियमित पिलात तर तुमचे जे हाडं आहेत ते सुद्धा हाडं मजबूत होतील, आणि त्याचसोबत बघा तुमच्या शरीरामध्ये जो काही अशक्तपणा वगैरे आहे तो अशक्तपणा निघून जातो। आणि किंवा तुम्हाला जर बघा वजन वगैरे वाढवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने घरच्या घरी मस्त हाय प्रोटीन मिल्कशेक बनवू शकता। तर हा मिल्कशेक बघा तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। तुम्ही या पद्धतीने घरच्या घरी मिल्कशेक नक्की बनवून बघा, बनवायला अगदी सोपं आहे, त्याचसोबत चवीला सुद्धा खूप छान लागतो आणि तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने घरच्या घरी मस्त हाय प्रोटीन मिल्कशेक बनवून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या।